30 नाही म्हणजे 10 कट केले होते ना तसे 8 पण कट कर. हा मग तेच त्यांना सांगतोय मी, ते बघतो मी करतो म्हणजे 22. हा मग 2 मिनिटं ते आलेले आहेत ना त्यांचे आपण ते करू ते 2 मिनिट थांबा गडबड करून. हे 22 यांचं येणं आहे. हा तुझे किती आहे? तुझे 7 आलेले आहेत असं समज असं ते आपण मी बोलतो तुला. 35 मधून 7 गेले किती राहिले? 28 1-10 येणं आहे. 1-10 आणि ते तुझं वैयक्तिक आपलं आहे तो नंतर आपण बोलू. हा ते आपण आपलं बोलू. हा बोलू 1-10 आता ह्याच्यातनं 39 फ्लॅटचे कट 40 समजा ठीक आहे 40 म्हणजे 50 60 नाही 70 मायनस 70 आहे. 70 येणं आहे. 71 म्हणजे 70 म्हणजे 71 आहे. 71. तुम्ही काय करा आता तुम्ही तिघे डिस्कस करा वाटलं खाली जाऊन करा आणि मग यावं आम्ही इथं बोलू यावं कारण त्यांच्यानंतर मीटिंग नाही होणार. जे होईल क्लिअर पाहिजे मला जे असेल नसेल ते फुकट फालतू हे नको आपल्याला. हा जाऊ. पुणे महापालिकेतील बोगस भरती प्रकरणी आज सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काही आरोप केले आणि विशेषतः ते आरोप होते राजेंद्र खेडेकर यांच्यावर. माझ्यासोबत स्वतः राजेंद्र खेडेकर आहेत. तुमच्यावर आरोप करण्यात आले की ही जी काही पुणे महापालिकेतली बोगस भरती झाली म्हणजे मास्टरमाइंड तुम्ही आहात. नाही, गेले 26 वर्ष निष्कलंक वैद्यकीय सामाजिक आरोग्य सेवा करत असताना माझ्यावर कुठलाही कलंक नाही. मात्र असं असतानाही या विषयामध्ये विजय कुंभार हे कुठलीही बाजू न जाणून घेता कुठलीही सत्यता न पडताता फक्त व्हिडिओ टाकत आहे. ज्या व्हिडिओत कुठला या व्यवहाराचा संबंध आहे, कुठला काय या व्यवहारामध्ये माझा सहभाग आहे कुठलाही नाही. मी आज आपल्या माध्यमातून सांगू शकतो की या व्यवहाराशी या कागदपत्रांशी माझा कुठलाही संबंध नाही. फक्त एक सामाजिक पद प्रतिष्ठा भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी बदनामी करण्याचा आणि काहीतरी लाभ घेण्याचा हा काही व्यक्तींचा प्रयत्न असतो. काही व्यक्तींचं आयुष्यच त्याच्यामध्ये जातं. त्याच्यातला हा प्रकार आहे. या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. उलट मी तुम्हाला सांगेल या विषयामध्ये मी स्वतः तक्रारदार आहेत. माझा स्वतःचा काल मी पालिकेमध्ये जाऊन आलो, त्याच्या अगोदर जाऊन आलो, मी स्वतः सिपींकडे जाऊन आलो, मी स्वतः पाठपुरावा घेतो आहे आणि मी याच्यामध्ये मी स्वतः मलाही न्याय मिळणार, मी स्वतः पीडित आहे या विषयामध्ये आणि मी या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये सविस्तर बोलेन. ते ज्यावेळेस तो व्यवहाराची सगळी बोलणी सुरू होती त्यांनी जो व्हिडिओ टाकला त्यात तुम्ही काय करत होता? त्यामध्ये फ्लॅटचा व्यवहार आहे, तो एका तिराईत व्यक्तीबरोबर तो फ्लॅटचा व्यवहार आहे. ह्या कुठला तरी व्यवहाराचा व्हिडिओ तिथं टाकायचा आणि त्याला कुठला तरी बोगस डॉक्युमेंट जोडायचं आणि काहीतरी मोठं झालेलं आहे आणि अशा पद्धतीचा बाऊ करायचा अशी ही त्यांची जुनी सवय आहे. या व्यवहाराशी या कागदपत्रांशी माझा कुठलाही दुरून संबंध नाही. उलट मी पीडित आहे. खेडकर साहेब, तिथं ज्यावेळेस तो व्हिडिओ जेव्हा पाहतो त्यावेळेस तुमच्याकडे बोट करून म्हटलं जातं यांच्याकडे 5 लाख रुपये आहेत आणि समोरच्या एका व्यक्तीला सांगितलं तुमच्याकडे 5 लाख आहेत, मग उरले 10 लाख आहेत, उरलेले 15 लाख कुठे, तसा तो सगळा संवाद आहे त्यांच्यातला. त्यावेळेस तुम्ही तिथं अपोज करताना दिसत नाही. नाही, माझ्या शेजारी एक व्यक्ती होता, तो हात त्यांच्याकडे होता. मी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, पूर्ण व्हिडिओमध्ये माझी जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर मी काहीतरी बोललो असतो. मात्र मी काही नाही, मी स्तब्ध शांतपणे त्यांचा ते व्यवहार आहे ना तो बोलवतो आणि हा व्यवहार एका फ्लॅटचा आहे. तुम्ही नीट ऐका या आणि विनाकारण त्या फ्लॅटच्या व्यवहाराला एक कागद जोडलाय. मग कागद जोडलाय तर आपण का नाही गेलात आजपर्यंत? फ्लॅटच्या व्यवहारासंदर्भात तिथं चर्चा जी होती ती वसुलीच्या संदर्भात तो फ्लॅटचा चर्चा त्या अनुषंगाने तिथं आली होती. खरं तर हा जो बोगस भरती प्रकरण आहे त्या संदर्भात काही उमेदवारांना तिथं फसवलं गेलं होतं आणि त्यांच्याकडनं जे काही पैसे घेतलेले होते, जसं विजय कुमार म्हणतायत की त्यामध्ये शिवानंद पाटील असेल, त्यानंतर अमित देशपांडे असतील, या सगळ्या लोकांचा तिथं उल्लेख होतो आणि त्यामध्ये तुम्ही तिथं दिसतात. नाही, आता हा व्यवहार जो शिवानंद पाटील अमित देशपांडेंशी काय आहे या संदर्भात मी सविस्तर पुढच्या आठवड्यात बोलेल. मात्र आत्ता मी एवढं सांगू शकतो की या कागदपत्रांशी या प्रकरणाशी माझा दुरून कुठला संबंध नाही. मी स्वतः या प्रकरणात पीडित आहे. माझं कुटुंबीय या प्रकरणात फसलं गेलेलं आहे. या संदर्भात पालिकेशी माझा पत्रव्यवहार ऑलरेडी झालेला आहे. मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि बाकीचे जे आरोप जे आहेत
की माझे काय कुठं प्रॉपर्टी काय माझं 2022 पासून तुमची संपत्ती प्रचंड वाढ झाली. हां, तर या विषयासंदर्भात मी स्वतः विजयरावांना विचाराल, बाबा माझी संपत्ती कुठं वाढली आणि गोव्यात कुठं माझी जमीन आहे. मी स्वतःच त्यांना प्रश्न विचारणार आहे, बाबा तुम्हीच मला दाखवून द्या, जर गोव्यात माझी प्रॉपर्टी आहे तर मला त्यांनी दाखवून द्यावी, एवढं मी सांगेल. पण पुनश्च एकदा आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो, मी स्वतः या प्रकरणामध्ये पीडित आहे, माझा परिवार पीडित आहे आणि या विषयाशी माझा दुरून संबंध नाही. मी कुठल्याही चौकशीला कुठेही जायला मी कालच पालिकेत जाऊन आलो. इतकेच नाही, पुढच्या आठवड्यात मी देवेंद्रजींना भेटणार आहे, देवेंद्रजींना विनंती करणार आहे की या प्रकरणाच्या कुठल्याही चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे आणि तुम्ही चौकशी लावात. इतकंच नव्हे तर एक पद, प्रतिष्ठा, देवस्थानची प्रामाणिक सेवा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर जर अशा पद्धतीचे लांछनास्पद आरोप करण्यात येत असेल तर आपण केवळ कसं असतं, फुकट ChatGPT मिळाल्यानंतर इमेज करणं सोपं असतं, मात्र केलेल्या इमेजला तुम्ही प्रूव्ह करणं हे तितकंच अवघड असतं आणि माझं आव्हान राहील की ते प्रूव्ह करा. आणि मी देवेंद्रजींना विनंती करणार की अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांवर जर अशा कोणी आरोप करत असेल त्याच्यावर गंभीर दाखल. ही बोगस भरती महापालिकेत झाली नाही झाली आहे, तुम्ही त्या सगळ्या चर्चेत होतात. या भरतीचे तुम्ही म्हणतात की मीही त्याचा पीडित आहे. मग कोण येते, कोण करतं हे बोगस काम? नाही, या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये मी सविस्तर पत्रकार तुम्हाला माहिती आहे कोण करते? मी तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार आहे. पत्रकार परिषद घेऊन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी, मात्र आत्ता जे आहे माझ्यावर जे बेछूट आणि खोटे आरोप जे चालू आहे, माझी पद प्रतिष्ठा, माझं एखादा चांगली गोष्ट झाली की व्हिडिओ टाकायचा, माझं एखादं चांगलं दुसरी न्यूज आली की लगेच का काय त्यांचं लाभाचं कसं असतं, काही जणांचं तेवढ्यावरच पोटापाणी असतं, आपलं तसं नाही. मी आजपर्यंत जेवढी 26 वर्षाची निष्कलंक प्रामाणिक आरोग्य समाजसेवा केलेली आहे, मी कुणाला आज तागायत 1 रुपयाचा भ्रष्टाचार केले नाही, कुठल्या आरोपात नाही, ना दारू बाई बाटली कुठल्या विषयात नाही. मात्र अशा परिस्थितीत फक्त देवस्थानचा विश्वस्त असेल किंवा डॉक्टर असेल, त्याच्यानंतर चित्रपटात अभिनय करतो म्हणून चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला मी स्वतः न्याय मंदिरात दाद मागणार आहे असं मी सांगतो. शेवटचा प्रश्न, या सगळ्या बोगस भरती प्रकरणात तुमचा हात आहे की नाही? 100 नाही 1,00,000% या विषयामध्ये माझा हात नाही, हे मी ठाम जाहीर छाती ठोकपणे सांगू शकतो. ज्या देवाला मी मानतो त्या ऑर्डरशी माझा काही संबंध नाही, त्या कागदपत्रांशी माझा काही संबंध नाही. बरं, मग ज्यांचा हात आहे त्यांच्या विरोधात तुम्ही लढाई करणार? मी स्वतः आत्ता सुद्धा लढाईला उभं राहिलेलो आहे आणि हे यांना माहिती नाही, माझे 6 महिन्यापासून हा लढा सुरू आहे आणि याच्यात मी न्याय मिळवून देणार. फक्त माझी बदनामी करणाऱ्यांनी थोडी माहिती घेतली असती तर मी त्यांना माहिती दिली असती. नक्कीच. हे होते राजेंद्र खेडेकर. ज्या पद्धतीने पुणे महापालिकेची प्रतिमहापालिका प्रतिव्यवस्था उभी राहते आणि महापालिकेची बोगस लेटर्स, बोगस त्यांना नियुक्तीपत्र दिले जातात, बोगस सॅलरी स्लिप्स दिल्या जातात आणि तशी ही नोकर भरती होते. या नोकर भरतीमध्ये जवळपास पुणे शहर आणि आजूबाजूचे 450 ते 500 विद्यार्थी बाधित आहेत. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा जे इच्छुक होते उमेदवार ते बाधित आहेत आणि हा जो घोटाळा आहे तो काही कोटींचा घोटाळा आहे, काही शेकडो कोटींचा हा घोटाळा आहे. त्यामध्ये राजेंद्र खेडेकरांचं सुद्धा नाव घेतलं जात आहे. विजय कुमार यांनी त्यांच्यावर तसे आरोप केलेले आहेत, मात्र त्यांनी ते आरोप सगळे फेटाळलेत. यामध्ये विशेष जो 2 नावं येत आहेत, देशपांडे आणि पाटील, त्यांचा याच्याशी काय नक्की संबंध आहे आणि ही भरती होत असताना पुणे महापालिकेचं प्रशासन झोपलं होतं का, हा सुद्धा प्रश्न आहे. अभिजित दराडे, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.